अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा गैरवापर केलाय. अजितदादा पवारांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात कायद्याच्या भाषेमध्ये. अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे. अजितदादा पवारांना आपल्या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. त्यामुळं अजितदादा पवारांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे. आणि अजून एक मला असं म्हणायचंय की अजितदादा पवारांचं एक गुडबुक आहे, ज्याला स्लॅम बुक असं म्हणतात. त्या गुडबुक मध्ये अजितदादा पवार या महाराष्ट्रामध्ये पर्यायी शासन चालवतात. या अजितदादा पवारांच्या गुडबुक मध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत की विशिष्ट कॉन्ट्रॅक्टरनाच फक्त कॉन्ट्रॅक्टर दिलं जातं. अजितदादा पवारच्या गुडबुक मध्ये बँका आहेत. शासनाची कुठलीही योजना राबवायची झाली की अजितदादांचा आग्रह असतो की या बँकेमध्येच तुम्ही अकाउंट खोललं पाहिजे. म्हणजे अजितदादा पवारांच्या गुडबुक मध्ये जसे कॉन्ट्रॅक्टर आहेत, तशा बँक आहेत, तसेच अधिकारी आहेत. अजितदादा पवारांचे गुडबुक मध्ये अधिकाऱ्यांची यादी आहे. अजितदादा पवारांच्या गुडबुक मध्ये लँड माफियांची यादी आहे.